बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, ज्या गोष्टी किंवा कार्य तुमची भाऊ बहीण आई वडील किंवा एखादा नातेवाईक करू नको असे सांगत असेल तर ते कधीच करू नका. त्या गोष्टी किंवा कार्य कधीच करू नका. जर तुम्ही त्यांचं न ऐकता केल्या तर मात्र तुमचं कधी न भरून निघणारं नुकसान होऊ शकतं आणि कधी कधी तर भविष्य खराब होऊन तुमच्या जीवनाचं सत्यानाश सुद्धा होऊ शकतं बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एकाच गल्लीत दोन माणसाला मुलं होते. एकाला एक मुलगा एक मुलगी होती आणि एकाला तीन मुलं होते आणि एक मुलगी होती. असं हे मस्त एकाच गलीतलं कुटुंब होतं. दोघांच्याही एकमेकाच्या घरी जाणं येणं होतं, ओळख पाळख होती, सर्व काही होतं. परंतु असं येणं याच्यामुळं ते एकाच्या मुलाचं दुसऱ्याच्या मुलीवर प्रेम झालं की प्रेम सुरुवातीला हेच होतं. सुरुवातीला ओळखीतून मैत्रीतून प्रेम, येणं जाणं हे सगळं होऊ लागलं. मग यायचं होता याची गावभर चर्चा झाली. म्हणजे सुरुवातीला एक दोघाची चौघातून समजा गलीतून त्याच्या एरियातून मग सगळ्या गावालाच चर्चा रंगू लागली. फक्त याला असं वाटत नसे की आम्हाला कोणाच माहीत नसे घरच्याला. मग असं चर्चा होता त्याच्या आईवडिलापर्यंत गेली. परंतु ह्याच्या आईवडिलांनी यांना प्रेमाने सांगितलं की बाबा असं करू नका, असं जर तुम्ही केलं तर अशा गलतीनं तुमचं असं पुढचं नुकसान होऊ शकतं, असं यांना समजावून सांगितलं. परंतु हे तरी सुद्धा ऐकेनात. मग या दोघांच्या आईवडिलांनी असं ठरवलं की आपण यांच्या दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून द्या. मुलीच्या आईवडिलांनी असं ठरवलं की या मुलीचं आपण लग्नच लावून देऊ आणि या मुलाच्या आईवडिलांनी ठरवलं याचं लग्न लावून द्या. परंतु मुलीचं लग्न लवकर झालं. पाहता त्याने लग्न लवकर लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर मुलगी सासरला गेली. हे झालं. परंतु तरीही यांच्या भेटीगाठी हे करणं चालूच होत्या. चालू असल्यामुळे यांनी हे आले, भेटीगाठी चालूच होत्या. फोनवर बोलणं हे करणं. या कारणास्तव त्या मुलीचा घरच्यांना सासरच्यांना कळाल्या आणि त्या कारणास्तव त्यांचा संसार बर्बाद झाला आणि ती बर्बाद होऊन ती इथंच पडली आणि या मुलाची असं आहे, याचं वागणं हे चांगलं नाही. या पोरीचं लग्न लावून दिल्यामुळे हा सुद्धा व्यसनाधीन झाला आणि व्यसनाधीन झाल्यामुळं म्हणजेच पत्ते खाऊ लागला, पुड्या खाऊ लागला. सगळ्याच व्यसनाधीन झाल्यामुळं याचं भविष्य खराब झालं. यालाही कोणी मुलगी देईना आणि हिचंही कोणी करेना. त्यामुळे यांचं जीवनच बर्बाद झालं आणि समाजसुद्धा याची बदनाम झाली. याचं कोणीच यांचं नाव घेणार, याचं कोणीच यांना चांगलं म्हणा गावामध्ये. मला सांगायचं तात्पर्य बंधवांना एवढंच की जर तुमचा एखादा मोठा बहीण भाऊ नातेवाईक किंवा आई वडील काही सांगत असेल चांगलं तर त्यांचं ऐका. नसतं अशी तुमचं सुद्धा जीवन बर्बाद होऊ शकतं. एवढं ठिकाण सर्वांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी काम असाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. एवढं ठिकाण सांगायचं तुम्हा सर्वांना. धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.